बंधू तर ज्यांची नावं घेतली त्यांनी प्लीज या. तर जाऊया मॅच कडे रुख करूया. टॉस खऱ्या अर्थानं टीम टीम सोमेश्वरवाडी जांभळी दोन्ही टीमचा 12वा खेळाडू प्लीज. स्ट्राइक एंडला शुभम, नॉन स्ट्राइक एंडला धर्मा पवार. गोलंदाजी मार्क वरतून जगन्नाथ मांढरे, जग्गूबाई. हा पहिल्या चेंडूवरती अतिशय बहारदार शुभम साळुंके यांच्या बॅट मधून आलाय चौकार. एक बिग मॅच असणार आहे कारण मगाशी मॅच आपण थोडीशी वन साइड झाली म्हणेन कारण बॅटिंग चालली नाहीये. वाई अर्थातच कुसगाव ओ फुलटा सीते मात्र फटका आलाय परंतु किती धावा देऊन जाईल या सीते मात्र आहेत बॅक टू बॅक दुसरा चौकार. विश्वनाथ खऱ्या अर्थानं सॉरी इथे मात्र जग्गूबाई अर्थात जगन्नाथ मांढरे यांच्या हातातून चेंडू सुटला थोडासा नक्कीच. आणि क्रिकेटमध्ये फुलटा चेंडूला म्हटलं जातं शापित चेंडू. खऱ्या अर्थानं त्या चेंडूवरती जरी फाईन लेगचं रिझन डिक्लेअर झोन असलं तरी सुद्धा त्या चेंडूचा चांगला समाचार इथे घेतला जातोय. पुन्हा एकदा जगन्नाथ मांढरे आपल्या रनिंग ट्रॅक वरतून निघतील. ओ सुरेख आहे आपलातून आहे इथे मात्र विशाल चोरगे आपल्याला पाहायला मिळतील आणि एक चांगलं प्लेसमेंट सुद्धा पाहायला मिळालं शुभम यांच्या माध्यमातून. आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाले. खरं पाहिलं गेलं तर एक बिग मॅच आपल्या समोर आहे. ओ खोदून काढलाय झेलची संधी आहे आणि हो यस इथे मात्र पकडला जाईल झेल. फलंदाज मात्र शुभम बॅक टू द पॅव्हिलियन खोदून काढला होता परंतु अगदी म्हटलं जातं ना एखादी गोष्ट शोधावी तसा तो खेळाडू शोधला आणि तिथे मात्र त्याच्या हातामध्ये कोण होता तिथं प्रमोद ना प्रमोद शिकणे यांच्या हातामध्ये जेल बिसावलाय आणि इथे मात्र विकेटचं पतन झालेलं पाहायला मिळतंय. तर न्यू बॅटर विनोद चव्हाण विनोद सावंत. चला या ठिकाणी आपण मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान करणार आहोत. या ठिकाणी विश्वनाथ दानवले मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करूया. फोटो घ्या. वाईट टेनिस क्रिकेट मधील एक जबरदस्त प्लेयर अर्थातच टीम वासोळे. इथे मात्र विश्वनाथ दानवले यांचा मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय. त्याचबरोबर मी अमित वरे मुंबई पोलीस यांनाही विनंती करतो आपण यायचंय. त्याचबरोबर पैलवान किशोर गोळे यांचाही आपण मुख्य व्यासपीठावरती सन्मान करायचा आहे. आणखीन एक मोठा ब्लास्ट आलाय प्रमोदचा प्रयत्न परंतु चेंडू जाईल मात्र सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. शरद इथे मात्र पैलवान किशोर गोळे सेंट्रल रेल्वे मध्ये कार्यरत आहेत त्यांचाही मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करूया. पैलवान किशोर गोळे त्यांचं या मुख्य व्यासपीठावरती सन्मानित आपण करतोय. त्यांना माईची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना यथोचित सन्मानित करूया. पुढील सन्मान असेल अमित बरे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. कुसगावचे सुपुत्र अमित बरे अमित बॉन्ड यांचा मुख्य व्यासपीठावरती सन्मान होतोय. आणि शरद कोंडाळकर म्हटलं की खऱ्या अर्थानं अगदी बारीक सारीक गोष्टी पाहिल्या जातात कारण ॲज अ बेस्ट क्रिकेटर तर बेस्ट आयोजक असं नक्कीच वाटचाल चालले. त्याचबरोबर वाईट टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आदित्य चोरगे यांनाही पुन्हा एकदा मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. आणि जाऊया मॅच कडे. आता गोलंदाज धर्मा चिकणे
लापटेट केला जोरकस फटका, परंतु प्रोटेक्शन पाठीमागे आहे. आणि इथे मात्र पहा बघता बघता आता धर्माचा पारा वेगळ्याच लुक मध्ये असेल. खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं शरद यांना विनंती करेन, आदित्य चोरगे अध्यक्ष बाई टेनिस क्रिकेट असोसिएशन यांना मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करूया. धर्मा चिकणे आणि धर्मा पवार बॅटिंग करतात. धर्मा आणि इथे मात्र धर्मामध्ये धर्मयुद्ध चालू आहे. पाहायचं आहे. यस, इथे मात्र सन्मान दिलाय, अगदी गॅप शोधलाय, रनिंग असणार आहे. यस, नो डाऊट. विशाल चोरगे थ्रो करतात, परंतु 2 धावा सहजरित्या, कारण थोडासा हलक्या हाताने धर्मा पवार यांनी खेळला होता. इथे मात्र आदित्य चोरगे यांना मुख्य व्यासपीठावरती सन्मानित करतोय विद्यमान अध्यक्ष बाई टेनिस क्रिकेट असोसिएशन. धर्मा चिकणे पुन्हा एकदा लॉफ्टेड केला, झेलची संधी परंतु खूप लांब आहे. खराब क्षेत्ररक्षण. जेवढं चांगलं क्षेत्ररक्षण केलं तेवढंच पुन्हा एकदा खराब प्रदर्शन इथे प्रमोद चिकणे यांचं पाहायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थानं धर्मा चिकणे यांच्याबद्दल जर विचार केला ना तर एक वेगळं सेलिब्रेशन असेल, काही गोष्टी वेगवेगळ्या सातत्याने केल्या जातात, परंतु इथे विचार केला तर या षटकामध्ये काय घडलंय तर 2 वेळा मिस फील्ड पाहायला मिळाली आपल्याला. खरं पाहिलं गेलं ना तर फक्त DCC बॉयज खेळत असती ना तर धर्माचं एक वेगळा रुद्र अवतार पाहायला मिळाला असता, परंतु आता थोडेसे शांत आहेत. पुन्हा एकदा धर्मा चिकणे. ओ काय ताकद झोकून दिले यार, अफलातून आहे, बेमिसाल आहे. धर्मा पवार धर्मा चिकणेवरती हॅबी झालेत, कारण लेंथ लाईन थोडीशी ज्या रिदम मध्ये पाहिजे तशी पाहायला मिळत नाहीये. खऱ्या अर्थानं धर्मा चिकणे म्हटलं की कुठेतरी अगदी खोलवर टप्प्याची गोलंदाजी सातत्यानं करताना पाहायला मिळतात, परंतु आता कुठेतरी गती सुद्धा नाहीये. हाफ ट्रॅकल गोलंदाजी होते आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं धर्मा पवार हे मात्र आपले हात खोलताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक दमदार आहे, चेंडूला पाठवलाय पॉइंटच्या डोक्यावरतून सीमारेषा बाहेर, धन 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 येतोय चौकार. नजाकत भरी इनिंग साकारली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचले तब्बल 30 धावा. ओव्हर क्रमांक 2 आहे. 2 षटक दुसरं चालू असताना मात्र इथे धर्मा चिकणे धाब्यांची लयलूट करतायत. निर्धाव चेंडूची आवश्यकता आहे. इथे मात्र हो हो आणखीन एक धमाका आणि इथे मात्र चेंडू येईल 1 बाउन्स 4 धाबा. वा भाई वा, काय बॅटिंग आहे यार, अफलातून क्रिकेट पाहायला मिळतंय. खरं पाहिलं ना बाई टेनिस क्रिकेट मधील एक सर्वोत्तम गोलंदाज आहेत धर्मा चिकणे, परंतु त्यांच्यावरती सुद्धा कडक 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 प्रहार केलेत बा. धर्मा पवार मॅन फ्रॉम जवळ ना जळाव, अतिशय बहारदार बॅटिंग आहे यार, अफलातून फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय. आता मात्र विशाल चोरगे अँड कंपनी इथे विचार विनिमय, गोलंदाज कोण आणावा, तर इथे मात्र तुषार मांढरे मॅन फ्रॉम सोमेश्वरवाडी. आता मात्र स्ट्राइक एंडला फलंदाज दीपक विनोद सावंत. यस, इथे मात्र कामगिरी काय केले तर नक्कीच धर्मा पवार यांना स्ट्राइकला आणायचं होतं आणि यालाच तर क्रिकेट म्हणतात, परंतु ताळमेळ किती चांगला आहे पा. जळव आणि जंगलवाडी या दोन्ही टीम मधला नक्कीच खऱ्या अर्थानं धर्मा पवार ज्या प्रकारची फलंदाजी करतायत त्यांना स्ट्राइकला आणणं गरजेचं होतं आणि तेच झालंय. तुषार ओ लॉफ्टेड केलाय, परंतु आता झेलची संधी आहे. इथे मात्र जग्गू भाई, यस नो डाऊट, आणि इथे मात्र विकेटचं पतन झालंय. धर्मा पवार बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का पहिला हादरा. टीम खऱ्या अर्थानं जवळ जंगलवाडी 11, जळव 11 आणि जंगलवाडी 11 खऱ्या अर्थानं न्यू बॅटर गुरु मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं धर्मा पवार यांनी अगदी चांगला पाया रचलाय
धावसंख्येला आकार दिलाय. धावसंख्या 35च्या घरामध्ये 35 धाबा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 षटक मार्गस्थ आहे. अजूनही जवळजवळ 10 चेंडूचा खेळ शेष आहे. एक मोठी धावसंख्या उभारली जाईल का इथून पुढच्या येणाऱ्या चेंडूंमध्ये रोखलं जाईल. ओ या सुपर आहे परंतु खूप बाहेर आहे. यस पंचांनी आपले दोन्ही हात फेल लावले गेलेत आणि इथे दंडात्मक कारवाई झाली मी म्हणेन गोलंदाजावरती. 36 ऑन स्कोर बोर्ड. आणखीन एक चांगला चेंडू. एका धावेच्या मदतीने नक्कीच धावफलकामध्ये थोडासा नक्कीच हलका फुलका इजाफा होईल. परंतु जे मोठे ब्लास्ट होत होते ते कुठे ते तुषारने रोखलेत असं म्हणायला हरकत नाही. वाह वाह भाई वाह. विशाल चुकी करतायत. खऱ्या अर्थानं विशाल यांच्याकडून अशा अपेक्षा नाहीये टीमला. परंतु खऱ्या अर्थानं तुषार मांढरे यांनी मात्र या मॅच मध्ये जो धुमाकूळ झाला होता तो थांबवा. यश मिळवलंय म्हणेन. इथे मात्र एक धाव कंप्लीट होईल आणि खऱ्या अर्थानं हे एका धाबीने आपण जर विचार केला ना आजच्या या T20च्या जमान्यामध्ये तर एक धाव म्हणजे एक नॉर्मल डॉट चेंडू गेल्यासारखी वाटते प्रत्येक टीमला. एक जाऊ द्या ह्या मानसिकतेने खेळले झालेलं हे क्रिकेट असतं. तुषार मांढरे पुन्हा एकदा. वाह वास एज लागली आहे का आणि यास पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज मात्र कोण बाद झाला दीपक विनोद सावंत. बॅक टू द पॅव्हिलियन. इथे मात्र आणखीन एक धक्का लागलाय परंतु आता खऱ्या अर्थानं चेंडू कोणाच्या हाती सोपवला जाईल हे खूप महत्वाचं असणार आहे आणि मला वाटतंय अंकुश शिकणे चला चला थोडं स्पीडअप घ्या मित्रांनो विनंती राहील आपल्याला. नवनाथ NV न्यू बॅटर परंतु आता मात्र गुरु स्ट्राईक एंडला असणार आहे. शेवटचं षटक आणि खऱ्या अर्थानं जादूगर ज्याला म्हटलं जातं अंकुश शिकणे बोठांची जादू. ओ सुरेख आहे आपल्याच पावरतो मध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाले. नवनाथ NV अर्थातच नवनाथ परंतु स्ट्राईक एंडला मात्र गुरु आहेत अंकुश शिकणे. बँक ऑफ बडोदा अर्थातच एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे. एक चांगले गुणलेखक आहेत परंतु आता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये खूप महत्वाची कामगिरी आहे. ओ एज लागले परंतु पाठीमागे विशाल चोरगे चुकी करतायत. डी मध्ये चेंडू जातोय परंतु मी तर म्हणेन या ठिकाणी ज्या या स्टेजला एका धावेनी नक्कीच धावा खर्ची होत असतील तर ते एक अतिशय उत्तम शतक आहे असं म्हणायला हरकत नाहीये. अतिशय बहारदार 2 चेंडू तर सुपर आहेत अंकुश शिकणे. ओ काय गरज होती का डोक्यावरती हात घेऊन काय होणार नाहीये. गुरुनी चेंडूला पाठवलाय अगदी स्क्वेअर लेग डीप मिड विकेटच्या मधून 6 धाब्यांसाठी आणि इथे मात्र म्हटलं जातं ना केल्यावरती कसं पाणी फेरायचं ते या चेंडूने केलंय आणि खऱ्या अर्थानं जो थोडासा दबाव अर्जित केला होता तो मात्र या षटकारांनी घालवलाय असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या मात्र 45 स्कोर बोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. पंचेचाळीस धावा धावफलकावरती पाहतो. एक मोठी धावसंख्या उभारली गेले. अजूनही मला वाटतं 3 चेंडूचा खेळ शेष आहे आणि या 3 चेंडू मध्ये काय घडेल काय बिघडेल. अंकुश शिकणे इथे मात्र एक खराब चेंडू हाताळलाय पुन्हा कमबॅक करावं लागेल.
ओ इथे मात्र हवेमध्ये खेळलाय फटका जग्गूबाई चेंडू खाली आणि नो डाऊट अतिशय देखणा झेल जगन्नाथ मांढरे यांच्यावर खऱ्या अर्थानं जो विश्वास दाखवला जातो क्षेत्ररक्षण करत असताना एक स्टायलिश प्लेअर आहे त्यार अतिशय देखणा झेल टिपलाय आणि गुरुला मात्र माघारी पाठवलंय इथे अंकुश आणि बोटांची जादू दाखवली आहे अतिशय चांगला झेल पा अगदी जजमेंट पाहिलं ना जग्गूबाईचं एक अतिशय सुंदर आहे परंतु येणारे इनिंग सुद्धा तेवढे धमाकेदार असणार आहे मित्रांनो कारण एका बाजूला विशाल चोरगे असतील जगन्नाथ मांढरे असतील प्रमोद असतील प्रथमेश आंबवले आहेत म्हणजे एक जबरदस्त बॅटिंग लाईन आहे इथे मात्र टीम खऱ्या अर्थानं जांभळी आणि सोमेश्वरवाडी परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत प्रदीप साळुंके इकडे सुद्धा बॅटिंग लाईनअप चांगली आहे अंकुश चिकणे हो चोरकस फटका हो संधी होती वन हँडेड घेण्याचा प्रयत्न एक धाव कंप्लीट झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न थ्रो ओ इथे मात्र डायरेक्ट हिट खेळाडूला होतोय आणि विकेट आहे यस इथे मात्र विकेटचं पतन आहे वन शॉट आहे म्हणजे एकच धाव आहे सर आणि एकच धाव या चेंडूवरती खाली धाव धाव भागा झाले यस एकच धाव इथे मात्र अर्जित झाली आहे आणि विकेटचं पतन झालंय प्रदीप बाद झाले न्यू बॅटर संतोष सँडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील हा सर एकच धाव आहे शेवटचा बॉल आणि आता शेवटचा चेंडू असेल या पहिल्या सत्रातील पहिल्या इनिंगचा अंकुश शिकणे खऱ्या अर्थानं तो एक षटकार गेला नसताना तर खूप मजा आली होती यार अप्रतिम षटक हाताळलं होतं अंकुशांनी खरं पाहिलं गेलं तर सर्वांच्या नजरा धर्माकडे होत्या परंतु म्हटलं जातं ना अभ्यास केला भूगोलाचा आणि पेपर आला इतिहासाचा किती धाबा जाणार आहेत पायाचे फील होते का नाही खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल नाही तर एकच धाबा आली असती दोन तिसरीचा प्रयत्न आणि हो नाही नाही म्हणजे 3 धावा कंप्लीट आहे सर पहा इथे यस द्या नक्कीच परंतु मी मगाशी सांगितलं की फक्त डीसीसी बॉयज खेळत असतात तर वेगळा लुक असतोय परंतु या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आल्या 3 धावा पहा म्हणजे खेळाची रंगत वाढली आहे 49 धावा धाव फलकावरती झाल्यात आणि 50 धावांचं आव्हान असेल टीम सोमेश्वरवाडी आणि जांभळी 11 या टीम समोर असेल आणि पुढे तगडं आव्हान असणार आहे खऱ्या अर्थानं टीम जळव आणि जंगलवाडी या टीमचं येणारी इनिंग ब्रेक असेल आणि त्यानंतर होणारी दुसरी इनिंग या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल तर पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई प्रेझेंट NB चॅम्पियन ट्रॉफी 2025 या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आता नक्कीच आम्ही इथून रजा घेतोय कारण खऱ्या अर्थानं येणारी मॅच आपण जर पाहिलं तर पहिली मॅच खऱ्या अर्थानं जसा गणेश शिंदे यांचा झंझावत पाहिला तसेच नंतर येणारी आणखीन एक धमाकेदार मॅच पाहायला मिळेल आपल्याला तुर्तास खऱ्या अर्थानं NB चॅम्पियन ट्रॉफी आणि ह्या चॅम्पियन ट्रॉफीचा घटक होण्याची संधी खऱ्या अर्थानं आम्हाला दिली त्याबद्दल शरद कुंढाळकर आणि त्यांच्या संपूर्ण आयोजक टीमचं मनापासून धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थानं या NB चॅम्पियन ट्रॉफीला येणाऱ्या उद्याच्या दिवसासाठी खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो तुर्तस्थ रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण सकाळपासून कॉमेंट्री बॉक्समधून ऐकत आहोत शब्दसुमनांच्या माळा गुंपत मराठीमधून ज्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं सातारा टेनिस बॉल आणि KSK टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज गणेश शिंदे सरांना आपण आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकलं आणि त्यांचा एक स्नेहपूर्वक सन्मान आपण या NB चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या वतीने आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करूया ज्यांच्या सकाळपासून आपण मराठीमध्ये या
NB चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आवाज ऐकलेला आहे, त्या आवाजाचा आपण करत आहोत या ठिकाणी स्नेहपूर्वक सन्मान. गणेश शिंदे सरांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. शरद कोंढाळकर यांच्या शुभास्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. रेशीम धाग्याने विणलेली मायचुबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचा या ठिकाणी करत आहोत. स्नेहपूर्वक हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि पुनश्च एकदा गणेश शिंदे यांचं मनपूर्वक सरांचा आपण आभार मानूया आणि बोलूया आणि पाहूया या मॅचची रंगत. एका बाजूला पहिला डाव संपलेला आहे. टीम जंगलवाडी आणि जळव ज्योतिबा या टीमने बॅटिंग करताना बनवलेल्या धावा किती आहेत तर धावा स्कोर बोर्डवरती आहेत. 49 आणि 50 धावांचं लक्ष दिलेलं आहे टीम सोमेश्वरवाडी आणि टीम जांभळीला. आणि पुनश्च एकदा आपण गणेश शिंदे सरांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानूया आणि वळूया आणि पाहूया या मॅचची रंगत. त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण भेट आपण त्यांना प्रदान करूया आणि पुनश्च एकदा त्यांचा आपण आभार मानूया. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये या 50 धावेंचं प्रतिउत्तर देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. स्ट्रायकर जोडीमध्ये 2 आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात. एका बाजूला जांभळी गावचे विशाल चोरगे तर एका बाजूला सोमेश्वर वाडवेचे जग्गू मांढरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. गोलंदाजी मार्कवरती जंगलवाडी या गावचे ऑलराऊंडर खेळाडू शुभम साळुंके गोलंदाजी मार्कवरती येतात, ज्यांनी बॅटिंग करताना डावाची सुरुवात चौकाराने केली होती. लागोपाठ 2 चौकार मारले होते असे खेळाडू ऑलराऊंडर आहेत जंगलवाडीचे. तालुका आहे पाटण. गोलंदाजी मार्कवरती येतात. एका बाजूला सोमेश्वरवाडी पठाराच्या परिसरामधलं असणारं हे गाव मांढरदेवच्या अगदी समोर बसले आणि त्या गावचा खेळाडू म्हणजे जग्गू मांढरे मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल फेस करेल. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली आणि सोमेश्वर वाडीचा आक्रमक फलंदाज जगन्नाथ मांढरे इथे माघारी. आज जगन्नाथ मांढरे मोठा खेळ करू शकले नाही. या हंगामाला चांगल्या फॉर्म मध्ये आहेत परंतु व्हेरी फर्स्ट बॉल डावातला पहिलाच बॉल त्याच्यावरती आक्रमण करायला गेले. ते आक्रमण फसलं. जगन्नाथ मांढरे येत आहेत माघारी. विकेटचं होतंय ते पतन. धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. जगन्नाथ मांढरे जड पावलांनी माघारी येतात. आज नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाहीत. पहिलाच बॉल होता. आक्रमण करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही आणि बॉल हवेत उभा राहिला. बाकीचं काम क्षेत्ररक्षकाने चोख केलं. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती प्रमोद चिकणे गाव जांभळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. आणि या हंगामाला प्रमोद चिकणे चांगल्या फॉर्ममध्ये आहेत परंतु एका बाजूला जंगलवाडीचे एक प्रतिभावंत ऑलराऊंडर शुभम साळुंके चांगला खेळ केलाय. आतापर्यंत टाकलेला बॉल एका विकेटचं पतन. एकही धाव आतापर्यंत टीम सोमेश्वरवाडी आणि जांभळी या टीमला मिळू शकलेली नाहीयेत. एका बाजूला शुभम साळुंके यांची धारदार गोलंदाजी. समोर जांभळीचा प्रमोद चिकणे टॅप केलाय. प्रतिउत्तर देऊ शकले नाही. आपल्याच फलुत्रूमध्ये बॉल अडवलाय. शुभम साळुंके यांच्याकडे वेग चांगला आहे आणि त्याच वेगाने इथे प्रमोद चिकणे यांना बांधून ठेवलंय. डॉट आलाय. धाव आता कोणती मिळत नाहीये. 50 धावांचं लक्ष. एका बाजूला वाई तालुक्यातले संघ आहेत तर एका बाजूला पाटण तालुक्यातले संघ आहेत. अशी लढत अशी रंगत. बॉल क्रमांक 3 शुभम साळुंके राईट आर्म राऊंड द विकेट. प्रमोद चिकणे स्ट्रायकर एंडला. हा फटका पाठीमागच्या बाजूला परंतु धाव काय मिळायला तयार नाहीये. एका बाजूला सोमेश्वरवाडी जांभळी टीमला एकही धाव मिळू शकलेली नाहीये. 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. काय गोलंदाजी केली आहे. 3 बॉल डॉट टाकले. एक फलंदाज माघारी पाठवलाय जंगलवाडीच्या शुभम साळुंके यांनी. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा फलंदाज आणि गोलंदाज तयार होतील. मित्रांनो क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय. NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई प्रेझेंट NB चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे पर्व. नवी मुंबईमध्ये अशा प्रकारची क्रिकेट स्पर्धा NBच्या नावाने पहिल्यांदा होतीये. पाठीमागच्या बाजूला पहिली धाव सोमेश्वरवाडी जांभळीला मिळते लेग बाईटची परंतु बॅटच्या साह्याने एकही धाव आतापर्यंत येऊ शकलेली नाहीये. धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 1 वरती 1. बॉल क्रमांक 5 शुभम साळुंके यांच्याकडे वेग आहे आणि त्या वेगावरती स्वार होणारा
हा जंगलवाडीचा शुभम साळुंखे आहे, डॉट टाकलाय. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शुभम साळुंखे यांनी केले, वाखाडण्याजोगी गोलंदाजी, कमालीचं षटक हाताळलेलं आहे, कौतुक करावं लागेल. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा, गोलंदाजीची दाहकता, अचूकता, भेदकता. शेवटचा बॉल, आक्रमण केले समोर, खेळाडू बॉलच्या खाली येतील का? नाही येऊ शकले. बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला, अंदाज चुकला, बॉल सीमारेषा पार. धाबा मिळतील या बॉल वरती 4. या डावातला पहिला चौकार. प्रमोद चिकणे यांच्या बॅटमधून हा फटका आला. फटका मिस टाइम होता, मिस हिट होता, परंतु क्षेत्ररक्षक झेल पकडायला गेले, योग्य अंदाज बांधू शकले नाही आणि बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. बऱ्याचशा गोष्टी जीवन असो किंवा क्रिकेट या अंदाजावरतीच अवलंबून असतात. जीवनातला एखादा अंदाज चुकला ना तर बाकीच्या गोष्टी चुकतात. धावसंख्या आहे धावफलकावरती 5, एक गडी बाद बनवायच्या आहेत. आता धावा 45, येणारे बॉल आहेत 18. चला थोडीशी घाई करूया का आपण? दोन्ही संघांना करूया आपण विनंती. अजून एक मॅच शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2 साठी आता जळव ज्योतिबा या गावचे खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. नाव आहे धर्मा चिकणे, धर्मा पवार आहे. लेदर बॉलचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. धर्मा पवार गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. ऑलराऊंडर खेळाडू आहेत, जळव गावचे गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. बॅटिंग मध्ये आता जांभळी गावचे आक्रमक फलंदाज विशाल चोरगे. दोन्ही खेळाडू तोला मोलाचे आहेत. दोन्ही खेळाडू क्रिकेटच्या पटलावरचे ओपनर आहेत समोरासमोर. ओ हा बॉल पहा, धर्मा पवार यांचा बॉल लेग बाईटच्या स्वरूपामध्ये डिक्लेअर झोन मध्ये चालला एका धावेसाठी. विशाल चोरगे यांना बांधून ठेवलेला आहे. सध्याच्या घडीला या फलंदाजांनी स्वतःवरती संयम ठेवलेला आहे. 50 धावांचं प्रत्युत्तर देताना धर्मा पवार राईट आर्म ओव्हर द विकेट, खोदून काढलाय, फटका लांबी कमी पडली आहे. खेळाडू बॉलच्या खाली, जांभळीचा विशाल चोरगे इथे माघारी. धक्का क्रमांक लागलाय दुसरा. दोन्ही ओपनर माघारी येत आहेत. आज स्ट्रायकर जोडी बाहेर चालली आहे. आज जगन्नाथ मांढरे नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाही आणि विशाल चोरगेही आता येत आहेत माघारी. परंतु आता त्याच वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये सोमेश्वर वाडी गावचे एक ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पुणे परिसरामध्ये क्रिकेट खेळतात. नाव आहे त्यांचं प्रथमेश आंबिवले. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रथमेश आंबवले मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. प्रतिभा आहे प्रथमेश आंबवले यांच्याकडे, चांगली बॅटिंग करू शकतात. आज मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश आंबवले यांना तो खेळ करावा लागेल, कारण संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. एका बाजूला धर्मा पवार यांची धारदार गोलंदाजी, आल्या पावली मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धर्मा पवार यांनी आकूट टप्प्याचा मारा या बॉलच्या पाठीमागे केलाय. बांधून ठेवलं प्रथमेश आंबवले यांना. परंतु गरज आहे टीम जांभळी सोमेश्वरवाडीला पार्टनरशिपची आणि ती पार्टनरशिप इथे बनवावी लागेल. आक्रमण केलंय, लांबी प्रथमेश आंबवले यांच्या फटक्याची कमी पडली आहे आणि आज प्रथमेश आंबवले नावाप्रमाणे बॅटिंग करू शकले नाहीत. विकेटची पतझड सुरू आहे, माघारी येत आहेत, मोठा खेळ करू शकलेले नाहीयेत. धक्का क्रमांक लागलाय तिसरा. टीम जांभळी आणि सोमेश्वरवाडी या टीमला. प्रथमेश यांच्याकडे ती प्रतिभा होती, मोठा फटका खेळायला गेले, लांबी कमी पडली, माघारी यावं लागतंय. आपण चर्चा करतोय की पार्टनरशिपची गरज आहे आणि ती पार्टनरशिप उभी करावी लागेल. आता मैदानाच्या आतमध्ये तुषार मांढरे बऱ्याचशा वर्षाचा अनुभव आपल्या गाठीशी घेऊन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत खरे. आज तो अनुभव तुषार मांढरे यांना कृतीमध्ये आणावा लागेल. बॉलिंगमध्ये धाबा त्यांनी खर्च केल्या होत्या तब्बल 10. माफ करा, करेक्शन आपण करूया, फार कमी धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. बॉलिंगमध्ये असताना मला वाटतं 4 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. बॅटिंग चांगली करावी लागेल. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे आलेली आहे. धावांसाठी लढावं लागतंय, झुंजावं लागतंय आणि हो, आज प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. एका बाजूला प्रमोद चिकणे एक मोठी उमेद, परंतु एका बाजूला धर्मा पवार. प्रमोद चिकणे यांनी बॉल डीप स्क्वेअर लेगला खेळलाय, लांबी कमी पडली. आणखीन एक फलंदाज माघारी. 4ही फलंदाज तुम्ही आउट होताना पाहिलेले आहेत. 4ही फलंदाज मोठा फटका खेळायला गेले आणि तो फटका फसला आणि त्यानंतर 4ही फलंदाज माघारी आलेले आहेत. म्हणजे
फलंदाज जो मोठा फटका खेळाय जातायत ना त्याच्यामध्ये पूर्णत्व येत नाही. जर तुम्ही मोठा फटका खेळताय तर त्याच्यामध्ये पूर्णत्व येणं फार महत्वाचं आहे. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी संतोष मांढरे येत आहेत. प्रत्येक मित्रांनो प्रीमियर लीग कोणती असू द्या त्या प्रत्येक प्रीमियर लीग मध्ये फॉर्म भरणारे संतोष मांढरे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती संतोष येत आहेत. संतोष पवार ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. खोलवर टप्प्याचा असताना बॉल प्रतिउत्तर देताना सिंगलच मिळालेली आहे. संतोष मांढरे एका बाजूला रोज नीती नियमाने याच मैदानावरती सराव करतात. आज संघ अडचणीमध्ये आहे. तारणहार बनावा लागेल. संकट मोचक म्हणून एकाला उभं राहावं लागेल. फटका समोर खेळलाय. चांगला फटका. खेळाडू बॉलच्या खाली येत आहेत का हो. एका हातामध्ये शुभम साळुंकेने पकडली कॅच. काय कॅच पकडली आहे. कॅच ऑफ द मॅच. कमालीचा झेल पकडलेला आहे. डाव्या बाजूला जंगलवाडीचा शुभम साळुंके धावत आले आणि एका हातामध्ये पकडलेला एक चित्त थरारक झेल आपण पाहिला. काय आउटस्टँडिंग झेल पकडलाय. कमालीचा झेल, कडक झेल. शुभम साळुंके एका हातामध्ये हा झेल पकडलाय. विकास मैदानाच्या आतमध्ये एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी आलेले आहेत. एकालाही आतापर्यंत मोठा खेळ करता आलेला नाहीये. तब्बल आता 5वा फलंदाज कोसळलेला आहे आणि टीमची टोटल आहे अवघ्या 7 धावा धावफलकावरती. 43 ची गरज. याचं श्रेय जातंय जी गोलंदाजी शुभम साळुंके यांनी केली, धर्मा पवार यांनी केली आणि आता संतोष पवार गोलंदाजी करतायत. चांगली गोलंदाजी म्हणजे नामवंत या खेळाडूंना माघारी पाठवलं. आज जग्गू मांढरे खास काही करू शकले नाही. विशाल चोरगे झटपट माघारी गेले. प्रमोद चिकणे अवघ्या 4 धावा बनवून तेही माघारी गेले. आज प्रथमेश आंबवले मोठा खेळ करू शकले नाही. तेही आक्रमण करायला गेले. आक्रमण फसलं. तुषार मांढरे आले होते मैदानाच्या आतमध्ये. ते अजूनही आहेत. संतोष मांढरे आउट होऊन माघारी गेलेले आहेत. म्हणजे संपूर्ण ही बॅटिंग लाईनअप राहिली. धावसंख्या धावफलकावरती आता आलेली आहे 13 धावा. म्हणजे विजयासाठी अजूनही 37 ची गरज आहे आणि बॉल शिल्लक किती आहेत तर 8 बॉल मध्ये या धावा पूर्ण करायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक बॉल सीमा पार कसा जाईल याचाच प्रयत्न करावा लागेल. म्हणजे कमीत कमी 8 बॉल मध्ये 6 षटकार तरी मारावे लागतील तरच हा सामना बनू शकेल. पायावरती असताना बॉल सिंगल मिळेल. 36 बनवायचे आहेत. म्हणजे इथून पुढे आता 7 बॉल आणि षटकार मारायचे आहेत ते 6. 7 बॉल मध्ये अजूनही विजयासाठी गरज आहे ती 36 धावांची. म्हणजे कमीत कमी 6 षटकार तरी टीम जांभळी सोमेश्वरवाडीला मारावे लागतील. चला पुढील मॅचच्या टॉससाठी रिपोर्टिंग करा. या शेवटच्या बॉलवरती सिंगल मिळते. 35 बनवायचे आहेत. येणारे बॉल 6. मॅच ऑन आहे. फक्त 6 बॉल 6 षटकार मारावे लागतील. मत्रेवाडी आणि मराठवाडी आपण तयार राहा टॉससाठी. या ओव्हरच्या नंतर आपला लगेच टॉस केला जाईल. जो संघ जिंकेल जसा या सामन्याचा निकाल लागेल तसं मात्र जो संघ सामना जिंकेल त्याला टॉससाठी लगेच यावं लागेल. याची आपण नोंद घ्या. शेवटच्या 6 बॉलसाठी बॉलर तयार. 9 त्यांना बोलवलेला आहे. परंतु एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय तुषार मांढरे विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटच्या 6 बॉलसाठी आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि हो त्याशिवाय आता पर्याय उरलेलाही नाहीये. आता हा डॉट आलाय त्याच्यामुळे आता 5 बॉल 35 ची गरज आहे. जो संघ होता प्रयत्नवादी तो संघ आहे आता नशीबवादी. नशिबाच्या भरोशावरती असणारा सामना 50 धावांचा फायटिंग स्कोर आहे आणि त्याला प्रत्युत्तर देताना एकाही फलंदाजाला तळ ठोकता आलेला नाहीये. आणखीन एक फलंदाज माघारी आणि विकेटची पत्तजड आहे ना ती काय थांबायला तयार नाहीये.
आता मैदानाच्या आतमध्ये जांभळीचे अंकुश चिकणे बॅटिंगसाठी येत आहेत. सामना आता हळूहळू निघालेला आहे, तो म्हणजे औपचारिकतेच्या दिशेने. कारण जी सुरुवात हवी होती टीम जांभळी आणि सोमेश्वरवाडीला, ती सुरुवात जग्गू आणि विशाल चोरगे करून देऊ शकले नाही. आज स्ट्रायकर जोडी झटपट माघारी आली, त्यानंतर संपूर्ण दारोमदार प्रमोद असतील, प्रथमेश असतील यांच्यावरती आला आणि त्यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पर्याय त्यांनी आक्रमणाचाच ठेवला आणि कुठेतरी हे आक्रमण फसलं आणि त्यांनाही माघारी यावं लागलं. त्यानंतर जी काही विकेटची पतदड सुरू झाली ती अजूनही सुरू आहे. 6 फलंदाज माघारी गेलेले आहेत आणि एका बाजूला जंगलवाडी आणि जळव टीमचं कौतुक करावं लागेल, कारण ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली त्यांनी एकाही फलंदाजाला सेट होऊच दिलं नाही. म्हणजे ही एक त्यांच्या जमेची बाजू राहिली आणि त्याचमुळे की काय सामना सहजरित्या या टीमने कंट्रोल केलेला आहे. एकाही फलंदाजाला हात खोलू दिले नाहीत आणि येणाऱ्या सर्वच फलंदाजांचे डावपेच आहेत ना जंगलवाडी आणि जळव टीमने उधळून लावले. चला आपण टॉसकडे आता वळणार आहोत आणि विनंती करूया टीम मत्रेवाडी आणि मराठवाडी, आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या बाजूला येऊन आपण थांबा आणि जसा हा सामना संपेल तसं मात्र जो संघ हा सामना जिंकेल त्याला टॉससाठी यावं लागेल. याची आपण नोंद घ्या. टॉस करून तुम्ही 2 मिनिटं घ्या चालेल, परंतु प्रथमतः टॉस करून घ्या. बॅटचा चेहरा बॉलला या बॉलवरती दाखवला, सिंगलच मिळते आणि आता या डावातला शेवटचा बॉल आहे. एका बाजूला जवळजवळ हा सामना टीम जंगलवाडी आणि जळव या टीमने कंट्रोल केलेला आहे, पूर्णपणे आपल्या बाजूने खेचला आहे. शेवटचा बॉल आणि अखेरकार हा सामना इथे जिंकलाय मोठ्या फरकाने टीम जळव आणि टीम जंगलवाडीने. त्यांचं अभिनंदन. सोमेश